आणखी एक मोठी बातमी, महापालिका निवडणुकांसाठी महायुतीच्या प्रचार सभांचा धडाका सुरू आहे। मुंबईच्या घाटकोपरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा होणार आहे, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज कोल्हापुरात संध्याकाळी 5 वाजता रोड शो आहे। तर पुण्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा देखील रोड शो। ही 3 दृश्य महायुतीचे नेते आणि त्यांचा प्रचाराचा धडाका। शनिवारी आणि रविवारी प्रचाराचा जोर असणार आहे। घाटकोपर आणि पिंपरी या ठिकाणी आज मुख्यमंत्र्यांच्या सभा असणार आहेत, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कोल्हापुरात आहेत आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पुण्यामध्ये रोड शो। या संदर्भात आपण माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी सागर सुरवसे आपल्या सोबत आहेत। सागर, महायुतीच्या नेत्यांच्या प्रचाराचा धडाका सुरू आहे। मुख्यमंत्र्यांची सभा आज कुठे, किती वाजता? आपण पाहिले खरं तर सोलापूर महापालिका निवडणुकांसाठी भारतीय जनता पक्ष जो आहे तो स्वबळावर निवडणुका लढवतोय। तब्बल 102 जागा या भाजपकडून लढवल्या जात आहेत आणि आपण पाहतोय खरं तर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा जी आहे ती सोलापूरमध्ये आयोजित करण्यात आलेली आहे आणि दुपारी 1 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सोलापूरकरांना संबोधित करणार आहेत आणि नक्की कोणत्या पद्धतीच्या घोषणा, कोणत्या प्रकारच्या घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोलापूरकरांसाठी करतायत हे पाहणं देखील आता महत्त्वाचं आहे। आपण पाहतोय खरं तर सोलापूरमध्ये भाजप स्वतंत्र लढत आहे, तर महायुती म्हणून राष्ट्रवादी आणि शिवसेना शिंदे गट हे एकत्रितपणे लढत आहेत, तर महाविकास आघाडी देखील आपलं स्वतःचं बळावरती या ठिकाणी निवडणुका लढते आणि त्याच पार्श्वभूमीवरती आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नक्की कोणत्या पद्धतीचं भाष्य करता आहेत, विरोधकांवर टीका करता आहेत की विकासाचे मुद्दे मांडतायत, याकडे देखील सोलापूरकरांचं लक्ष जे आहे ते लागलेलं आहे। खरं तर गेल्या 5 ते 6 महिन्यांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 2 वेळा सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आलेले होते आणि त्यावेळेस त्यांनी IT पार्क असेल, त्याचबरोबरीनं 892 कोटींची। सागर, धन्यवाद या माहितीसाठी। तर सोलापुरात आज मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा।